नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय सैन्य दल म्हणजे इंडियन आर्मी SSC टेक भरती 2026 या डिपार्टमेंटमध्ये काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या असून त्याबद्दल या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना इत्यादी गोष्टी उपलब्ध असतात. जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. समजा तुम्ही या ठिकाणी पाहताय की इंडियन आर्मी SSC टेक भरती 2026 म्हणजे भारतीय सैन्य दल भरती 2026 या ठिकाणी काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या असून त्याबद्दल या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी पाहत आहे की एकूण जागा दिलेल्या आहेत 381 अशा मोठ्या प्रमाणात भरती निघालेली असून जर का तुम्ही यामध्ये क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल किंवा वयामध्ये बसत असाल तर ते तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचप्रमाणे कोर्सचे नाव आहे 67th SSC टी पुरुष आणि 67 SSW म्हणजे महिला कोर्स ऑक्टोबर 2026 अशा प्रकारे या कोर्सचे नाव दिलेले असून या ठिकाणी पदाचे नावसुद्धा तेच आहे. मेल फिमेल दोन्हीसुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता. पुरुषांच्या जागा आहेत 350 आणि महिलांच्या जागा आहेत 29. अशा प्रकारे या ठिकाणी मेल फिमेल मिळून मेल फिमेल म्हणजे पुरुष आणि महिला हे दोन्ही मिळून या ठिकाणी एकूण जागा दिलेल्या आहेत 381. त्याचप्रमाणे SSCW टेक याची एक जागा आहे आणि SSCW नॉन टेक म्हणजे नॉन टेक्निकलमध्ये एक अशा एकूण 381 जागेसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे. त्याचप्रमाणे अलग अलग पदासाठी अलग अलग क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल पद क्रमांक 1 साठी दिलेला आहे संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार पद क्रमांक 1ला अप्लाय करू शकता. म्हणजे जर का तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा तुम्ही इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाला असाल तर तुम्ही या ठिकाणी पद क्रमांक 1ला अप्लाय करू शकता. त्याचप्रमाणे पद क्रमांक 2 आहे. पद क्रमांक 2ला BE BTech असणे आवश्यक आहे. जर का तुम्ही BE BTech असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. अदरवाईज तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर अजून 3 नंबरचं पद आहे कोणत्याही शाखेतील पदवी. या 3 नंबरच्या पदाला कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. जर का तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल, एनी फॅकल्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पद क्रमांक 3ला. त्यानंतर या ठिकाणी समोर दिलेलं आहे की वयाची अट पद क्रमांक 1ला त्याचा जन्म 1 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यानच असावा. अदरवाईज तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. पद क्रमांक 2ला 1 ऑक्टोबर 2026 रोजी 35 वर्ष पूर्ण असावे. 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. त्यानंतर नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत. त्यानंतर फी स्ट्रक्चर आहे कुठल्याही प्रकारे फी नाही आहे. फी एनी कास्ट म्हणजे SC ST OBC जनरल यांना कुठल्याही प्रकारे फी नाही आहे. सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपल्या चॅनलवर उपलब्ध असते. त्याचप्रमाणे पद क्रमांक जे महिला पुरुष असेल त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पुरुषांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि महिला 4 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 3 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. मेल फिमेल दोन्हीसुद्धा. पुरुषांना 5 तारीख लास्ट तारीख आहे आणि महिलांना 4 तारीख. अशा प्रकारे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे. त्यानंतर जर का तुम्हाला PDF हवी असेल तर PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय होता. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ असून जर का व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि व्हिडिओमध्ये काही संबंध नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.